पुणे जिल्ह्यातील जुन्नर आंबेगाव तालुक्यात मागील काही दिवसात नदीच्या पात्रातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या केबल वायर चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. ऐन उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या केबल चोरी होत असल्यानं शेतकरी हैराण झाले होते. शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत होतं. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सदर गुन्हे उघडकीस आणून लवकरात लवकर आरोपींना अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, सहाय्यक फौजदार साबळे, पोलीस हवालदार वारे, पोलीस शिपाई नवले मोठे अशा पथकामार्फत समांतर तपास करत असताना विविध ठिकाणच्या घटनास्थळाला भेट दिली असता सदर गुन्हे हे एकाच टोळी करत असल्याचं लक्षात आले. गुन्हे शाखेच्या पथकाने अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या आरोपींबाबत माहिती घेण्यास सुरुवात केली असता गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की अशा प्रकारचे गुन्हे हे मध्य प्रदेशातील आरोपी करत असून ते चोरी करण्याच्या ठिकाणच्या आसपास येऊन राहतात व रात्रीच्या वेळी अशा चोऱ्या करतात. सध्या ते नाशिक येथील घोटी गावच्या हद्दीत वास्तव्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने नारायणगाव पोलीस स्टेशन पथकासह घोटी नाशिक येथे जाऊन सापळा लावून संशयितांना ताब्यात घेतलं. त्यात आर्जा छत्तेसिंह पवार वय 19 राहणार कुडे पोस्ट हरदुआ तालुका जिल्हा कटनी मध्य प्रदेश, गगन शापीलाल चव्हाण वय 19 राहणार एडीगाव पोलीस छनेरा हर्सुल जिल्हा खंडवा मध्य प्रदेश, अतुल शापीलाल चव्हाण वय 21 राहणार एडीगाव पोस्ट छनेरा हर्सुल जिल्हा खंडवा मध्य प्रदेश, तपसलाल सर्कस पवार वय 50 राहणार कुडे पोस्ट हरदुआ तालुका जिल्हा कटनी मध्य प्रदेश आणि सूरज रामसर आदिवासी वय 40 राहणार बुढा देवगाव तालुका रेठी जिल्हा कटनी मध्य प्रदेश अशी नावे समोर आली आहेत. त्यांच्याकडे सदर गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्या ताब्यातून जवळपास 150 शेतकऱ्यांच्या केबल वायर जप्त करण्यात आल्या असून केबल चोरीचे गुन्हे सुद्धा उघडकीस आले आहेत. दरम्यान ताब्यात घेतलेले आरोपी नारायणगाव पोलीस स्टेशनला कस्टडीमध्ये असून पुढील तपास सुरू आहे.